नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारची सर्वात ॲम्बिशियस म्हणजे महत्त्वाकांक्षी योजना, सर्वात जास्त चर्चेत राहिलेली योजना आणि सर्वात जास्त खळबळ उडवून देणारी ही योजना। या योजनेअंतर्गत त्या योजनेच्या पॅरामीटर्समध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणी म्हणजे राज्यातील महिला ज्या निराधार आहेत, निराधार म्हणण्यापेक्षा गरीब आहेत, ज्या आयकर भरत नाहीत, ज्यांच्याकडे गाडी वगैरे काहीच नाही, ज्यांच्या परिवारातलं कोणी सरकारी प्रशासकीय नोकरीत नाहीत, उत्पन्नाचे अतिशय कमी साधनं, अशा हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये देण्याची ही योजना जून 2024 मध्ये ही योजना सुरू झाली आणि सुरू झाल्यापासूनच या योजनेवरती वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप येऊ घातलेले आहेत। जून 2024 मध्ये ही योजना जेव्हा सुरू झाली त्यानंतर 2-4 महिन्यातच विधानसभाच्या निवडणुका महाराष्ट्रात होत्या। तेव्हा विरोधकांनी ही काही योजना किंवा मदत नसून ही मतांसाठी दिलेली एक लीगल लाच आहे असा आरोप या योजनेवरती केला। या योजनेची सुरुवात निवडणुकीच्या आधी होऊ नये म्हणून कोर्टात देखील गेले विरोधक, त्याचप्रमाणे निवडणुकीच्या आधी या पैशांचं वाटप होऊ नये म्हणून देखील कोर्टात गेले। या योजनेवरती वेगवेगळे आक्षेप घेण्यात आले होते, पण तरीही राज्य सरकारने ही योजना सुरू केली। प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांची ही महत्त्वाकांक्षी योजना होती। त्यामध्ये अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री त्यावेळचे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना साथ दिली। निवडणुका झाल्या, योजनेचे पैसे निवडणुकीआधीच महिलांना मिळाले आणि महायुतीने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले। आश्चर्य म्हणजे या आधी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला खूप मोठा फटका बसला होता। महायुतीच्या अत्यंत कमी जागा निवडून महाराष्ट्रात आल्या होत्या, पण त्यानंतर ही योजना सुरू केली आणि विधानसभेमध्ये महायुतीने घवघवीत यश संपादित केलं। त्यामध्ये या लाडक्या बहिणी योजनेचा मोठा हातभार होता असं नेहमीच म्हटलं गेलेलं आहे। पण निवडणूक झाली, महायुती सत्तेवर आली आणि पुन्हा या लाडक्या बहिणी योजनेची चर्चा सुरू झाली। चर्चा अशी की यामध्ये अनेक महिला या अपात्र होत्या म्हणजे या योजनेचे जे पॅरामीटर्स आहेत की कोणत्या महिलांना याचा लाभ मिळेल त्या पात्रता पूर्ण करत नव्हत्या। त्यामुळे काही लाख महिलांना त्यावेळी या प्रक्रियेतनं वगळण्यात आलं आणि आत्ता ताजी माहिती जी समोर आलेली आहे त्यानुसार 80 लाख लाभार्थी महिला या पुन्हा या लाडक्या बहिणी योजनेमध्ये अपात्र सिद्ध झालेल्या आहेत। आश्चर्याची आणि हसण्यासारखी गोष्ट म्हणजे 14,000 पुरुष हे या लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी आढळून आलेले आहेत। त्याचप्रमाणे 5 लाख सरकारी कर्मचारी असलेल्या महिला या सुद्धा लाभार्थ्यांमध्ये आहेत। यातल्या 10 लाख महिला कर भरतात। 4 ते 5 लाख महिलांकडे 4 चाकी गाडी आहे। कित्येक लाख महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। कित्येक लाख महिलांच्या घरचे अधिक उत्पन्न घेणारे परिवारातले सदस्य आहेत। म्हणजेच या 80 लाख महिला कुठली ना कुठली पात्रतेची अट पूर्ण करत नाहीत। त्याचप्रमाणे सरकारच्या इतर ज्या योजना आहेत त्यांचा लाभ घेणाऱ्या महिला सुद्धा या 80 लाख महिलांमध्ये आहे। कारण लाडक्या बहीण योजनेची अट आहे की तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेणाऱ्या नसाव्यात। 80 लाख महिला 2 वर्षांपासून या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये महिन्याचा लाभ उचलत आहेत। सुरुवातीला 2,47,00,000 महिलांनी या लाडक्या बहीण योजनेत स्वतःची नावं नोंदवली होती आणि त्यानंतर ती कमी होऊ लागली। आता विरोधक यावरती जहरी टीका करतायत। विरोधक या योजनेला प्रचंड विरोध करतायत। विरोधक आधी अपात्र महिलांविषयी बोलत होते, आता विरोधक या 80 लाख महिलांकडून तुम्ही दिलेले पैसे परत वसूल करणार का या संबंधीची विचारणा करतायत। ठीक आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप आपण बाजूला ठेवूया, पण या सर्व गोष्टींमधल्या फॅक्ट्स तपासणं, फॅक्ट्सबद्दल बोलणं हे आपलं काम आहे मित्रांनो। आता जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात अपात्र महिला इथे नाव नोंदणी करतात, मग त्यांच्या पात्रतेची पडताळणी नोंदणीच्या वेळेस म्हणजे योजना सुरू होण्याच्या आधीच का केली गेली नाही? तेव्हा काय घाई होती
की तुम्ही कुठल्याही पात्रतेची नोंदणी KYC न करता फक्त फॉर्म भरून घ्या आणि पैसे घ्यायला सुरुवात करा. इतक्या घाईघाईने हे योजना सुरुवात का केली? त्यांच्या कागदपत्रांची, त्यांच्या पात्रतेची पडताळणी त्यावेळेस का केली नाही? कारण ते पडताळणी करून नोंदणी करायला एखादा वर्षही निघून गेला असता. पण निवडणुका जवळ आल्या होत्या, सरकारला ही योजना सुरू करण्याची घाई होती असा आरोप विरोधक करतायत आणि तसंच चित्रसुद्धा दिसून येत आहे मित्रांनो. आता देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जे अपात्र पुरुष आहेत त्यांच्याकडनं आम्ही हे पैसे परत वसूल करणार, पण ज्या 80 लाख बहिणी आहेत त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची परत वसुली केली जाणार नाही. आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे का? मित्रांनो, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. सरकार ज्या वेगवेगळ्या योजना सुरू करतं, सरकार ज्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देतं, हा पैसा येतो कुठून? सरकारी तिजोरीतनं हा खर्च केला जातो. सरकारी तिजोरीत पैसा कुठून येतो? हा कुठल्या नेत्याने टाकलेला नसतो, हा कुठल्याही राजकीय पक्षाने टाकलेला नसतो, हा ना सत्ताधाऱ्यांनी ना विरोधकांनी तिजोरीत पैसा टाकलेला असतो. त्या तिजोरीत पैसा तुम्ही आणि आम्ही टाकतो. आपल्या नोकरीतून कमावलेल्या पैशांचा एक भाग आपण टॅक्स म्हणून सरकारला देतो, त्यातून हा पैसा जातो. अगदी आलिशान इम्पोर्टेड गाड्यांपासनं ते त्या गाडीमध्ये लागणाऱ्या पेट्रोलपर्यंत, हॉटेलमध्ये 5 स्टार ते साध्या हॉटेलमधले खाण्यापासनं ते दुकानातून विकत घेतलेल्या एका पेन्सिलपर्यंत प्रत्येक वस्तूवर आपण कर भरतो. हाच कर सरकारी तिजोरीत जातो आणि सरकारी तिजोरीतून या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी हा पैसा जातो. म्हणजे हा तुमचा आणि माझा पैसा या ठिकाणी जात आहे. मग 80 लाखाहून अधिक महिला 2 वर्षांपासून महिन्याला 1500 रुपये घेत होत्या. म्हणजे किती मोठा पैसा सरकारी तिजोरीतला, पर्यायाने तुमचा आणि माझा, हा यामध्ये वेस्ट गेलेला आहे, वाया गेलेला आहे आणि सरकार म्हणतंय तो पुन्हा वसूलसुद्धा करणार नाही. योजना सुरू होण्याआधीच पात्रतेची पडताळणी का झाली नाही? का बरं योग्य महिलांना हा पैसा गेला नाही? कल्याणकारी योजनांना कोणाचाच विरोध नाही आहे, त्या करायलाच लागतील. या राज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी या सरकारला काही ना काही करणं भाग आहे आणि त्यासाठी तो पैसा वापरणंसुद्धा भाग आहे. पण निवडणुकींच्या आणि राजकारणाच्या लाभापायी अशा घाईघाईने योजना सुरू करणं आणि त्यात हजारो कोटी रुपये वाया घालवणं हे कोणतं सरकार चालवणं आहे मित्रांनो? या गोष्टीला तीव्र विरोध झालाच पाहिजे आणि याचं उत्तर सरकारने समाधानकारक उत्तर द्यायलाच हवं. आता ज्या सरकारी नोकरीमध्ये महिला आहेत त्यांच्याकडनं परत दिलेले पैसे वसूल करायला काय हरकत आहे? हा काय अन्याय अत्याचार नाही आहे. या पुढचा प्रश्न म्हणजे ज्या 14,000 पुरुषांनी आणि 80 लाख महिलांनी खोट्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला, एका अर्थाने सरकारची फसवणूक केली, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ नये का? झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकारने शोधणं आवश्यक आहे. मित्रांनो, अशा घाईघाईमध्ये सुरू केलेल्या योजना पक्षाच्या लाभासाठी किंवा तुमच्या युतीच्या आघाड्यांच्या लाभासाठी जेव्हा तुम्ही सरकारी पैसा वापरता तेव्हा हे नुकसान जनतेचं असतं, कुठल्याही राजकीय नेत्याचं किंवा कुठल्याही पक्षाचं नाही. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की या 80 लाख महिलांकडनं पैसे परत वसूल केले जाणार नाहीत. का? कारण ते त्यांच्यासाठी राजकीय नुकसानीचं ठरेल. आधी पैसे देऊन मतं मिळवलेले, निवडणुकांमध्ये मोठं यश मिळवलेलं, जर ते दिलेले पैसे परत वसूल केले तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये याच महिलांचा, भगिनींचा रोष या सरकारला पत्करावा लागेल आणि कदाचित त्यांना पुन्हा ती मतं मिळणार नाहीत. राजकीय सोयीपोटी जनतेचा एवढा मोठा पैसा वाया घालवणं हे योग्य नाही मित्रांनो. याबद्दल प्रश्न विचारलेच गेले पाहिजेत. राजकीय भूमिकेतून नाही मित्रांनो, तर एक टॅक्स पेयर म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून आपण हा प्रश्न विचारला पाहिजे. कारण वाया गेलेला तो पैसा तो आपला आहे, जनतेचा आहे. जनतेने सरकारला राज्य चालवण्यासाठी दिलेला तो पैसा आहे, तो अशा पद्धतीने वाया गेलेला आहे. मित्रांनो, या सर्व बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.